अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा दैवी संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, मी माझ्या ब्रह्मांडाचरणी एकच प्रार्थना करेन की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या बाळूमामाचरणी प्रार्थना करते. भक्तांनो, चला तर मग आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करूया. आधी नमो गजानना, आधी नमो गजानना, त्या गौरी हरनंदना, जेने चरित्र गायना स्मूर्ती मिळे, जेने चरित्र गायना स्मूर्ती मिळे. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, पुढी नमिले सावकाश, जने गुण तयांचा प्राश, जये गुण त्रयांचा पाश सुटो पाहे. ज्योतिबावाडी रत्नागिरी, जगदंबा माता कोल्हापुरी, ज्योतिबावाडी रत्नागिरी, जगदंबा माता कोल्हापुरी, विठोबा माझा पंढरपुरी नमो आता. बाल मुकुंद मुळे स्वामी, विश्वंभर श्रीगुरु नामी, नरसिंह सरस्वती ग्रामी औदुंबरासी. अहो छत्रपतींची भवानी, तलवार दिली परतो जुनी, जगतो हिंदू म्हणून अभिमानाने. भरतखंड जगतद्वीप, माझी लक्षद्वीपाचे द्वीप, उजळती जाती पापताप पाहू तयाती. लक्ष्मी केशव कुळस्वामी, आपण वसावे बुद्धिधामी, प्रतिभावनती संयमी असो द्यावी. आणि बाळूमामा स्वये येती तरीच सोये, आणि बाळूमामा स्वये येशी तरीच सोये, चरित्र गायन होये मज बुडाशी. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, आजचा हा दैवी संदेश अत्यंत पवित्र असा आहे. श्रावण शुद्ध शुक्ल पक्षातील पवित्र असा हा दैवी बाळूमामांचा संदेश मी खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि बाळूमामांचा कृपा आशीर्वाद सर्वांनीच मिळवा. भक्तांनो, मामा सांगतात, संत हे मुक्त असले तरीही नियमाने वागतात. शेवटपर्यंत ते शम, शांती व दम सांभाळतात. आपली आदर्श जीवन पद्धती शेवटपर्यंत समोर ठेवून अनुकरण करावयास लावतात. जरी संत हे देवच असले तरी देवदर्शन, वारी, पुराण कीर्तनाचे ऐकणे या गोष्टींचा अवलंब करतात. सर्व जनतेने तसे वागावे म्हणून, कारण श्रेष्ठ मंडळी जसे वागतात त्याचे अनुकरण सामान्य जनता करत असते. भक्तांनो, बाळूमामा एकदा आदमापूरला जात होते. रस्त्यात दिसलेल्या सुंदर तरुणीकडे मेंढपाळांचे लक्ष गेले. बघा, बाळूमामा हे आदमापूरला जात असताना त्यांना रस्त्यामध्ये एक सुंदर तरुणी दिसली आणि ती मेंढ्या चारत होती. आणि त्या मेंढपाळांचे लक्ष त्या स्त्रीकडे गेले. ते काही क्षण तिकडेच पाहत राहिले. ती गोऱ्या वर्णाची ललना आपल्या हाती घेतलेल्या चपला शिवण्याच्या कामात मग्न होती. मामांचेही क्षणकाल तिकडं लक्ष गेले. तिच्या कार्यक्षमतेचे त्यांना कौतुक वाटले. क्षणभर मान सत्संग घडला, पण ही मानसिकता त्यांना सहन झाली नाही. मामा मनातच म्हणाले, मला कसा मोह झाला, मला कसला भ्रम झाला. पाप्यांच्या वृत्तीप्रमाणे मीही कसा वागलो. बकरी पुढे जात होती. रस्त्याकडेला एक शेतकरी नांगरत होता. मामा त्याच्याकडे पटकन गेले. तातडीने मामा त्याकडे गेले. त्या शेतकऱ्याकडून चाबूक घेतला आणि आपल्या अंगावरील शर्ट, बंडी, पटका काढून बाजूला ठेवला. चाबकाच्या दांडक्याने शेतात एक वर्तुळ तयार केले. त्यात मध्यभागी राहिले आणि हातातील चाबकाने आपल्या उघड्या शरीरावर फटकारे मारून घेऊ लागले. परस्त्री, परक्याचे धन, पैका, दुसऱ्यांची निंदा टवाळी या बाबी संतांना आवडत नाहीत, पण पापी लोक मात्र यात निपुण तत्पर असतात. घटस्थापनेच्या मुहूर्तावर नियमाप्रमाणे संत बाळूमामा आदमापुराशीत. इथे माळावर प्राथमिक शाळेजवळ मरगुबाईचे मंदिर आहे. देवीबद्दल आदर बाळगून मंदिरात राहत असत. बकरी चारण्यासाठीही इथे माळ जमीन आहे. भाद्रपद अमावस्येपासून मामा नवरात्र उपास सुरू करतात. 1 कप दूध आणि 2 खारका हाच त्यांचा आहार होता. आदमापुरात दसऱ्याचे सोने लुटण्याचा सोहळा साजरा करतात.
आप्पाची वाडीत हलसिद्धनाथांची आश्विन महिन्यात अश्विनी नक्षत्रावर यात्रा सुरू झालेली असते. कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी येऊन देवासमोर मामांचा मुक्काम असे. देव व मामा परस्परांचे दर्शन घेत यात्रेला असंख्य भक्तांचे आगमन झालेले असत. असंख्य भक्त हे यात्रेसाठी आलेले असत. दुसऱ्या दिवशी सव्वामनाचा भात असे. केळीचे शिखरण याला देवाचा नैवेद्य अर्पण करतात. उपस्थित भक्त प्रसाद भोजनाचा लाभ घेऊन तृप्त संतुष्ट होतात. तिसऱ्या दिवशी मग मृग नक्षत्र. पट्टणकोडोलीत जात येथे धनगराचे आराध्य आणि ग्रामदैवत ती विठ्ठल बिरदेव यांचे दर्शन घेत मग नक्षत्रावर फरांडे बाबांची भाकणूक असते. कर्नाटक महाराष्ट्रातील भक्तांची ही मोठी यात्रा आहे. दुसरे दिवशी सव्वामन भात केळीचे शिखरण करून देवाला नैवेद्य अर्पण करून भक्तांना प्रसाद भोजनाचा मिळे. इथेच नवरात्र उपवासाची सांगता उपवास सोडत असत. यानंतर बाळूमामा अश्विन वद्य एकादशीला पंढरपुरी विठ्ठलाची भेट घेऊन श्री नारायण बडवे यांच्या घरी मुक्काम करत. भाग्यवान असतील त्यांना त्यांचा लाभ होतो. द्वादशीला पहाटे 4 वाजता देवांचा राजा विठ्ठलांना पहिली पूजा अभिषेक व रखुमाईचा अभिषेक करून ओटी भरण्याचा सोहळा करत असत. पूजा व अभिषेकापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान झालेलेच असे. द्वादशीस उपास सोडून गोकुळपुरात दर्शनासाठी जात असत. जाता येता वाटेत भिकाऱ्यांना नाणी वाटत असत. सोबतची मंडळीही पैशाचे दान करत असत. यानंतर कोल्हापुरात येऊन जगदंबा महालक्ष्मीची ओटी भरत असत आणि मग याच दिवशी डोंगरावरील वाडी रत्नागिरीला जाऊन भक्तिभावाने ज्योतिबाचे दर्शन घेत असत. यानंतर पुढे गारगोटीला जात परमार्थाचा आधार असणारे सद्गुरू मुळे महाराजांना अत्यंत आदरपूर्वक भेटत असत. सद्गुरूजवळ विविध यात्रा, अनेक देव, अनेक भाव, असंख्य शास्त्रे या सर्वांचा संग्रह असतो. गुरूंच्या दर्शनाने या सर्वांचा लाभ होतो. सद्गुरूंना भेटण्याची थोरवी महत्ता लोकांना कळावी म्हणून बाळूमामा हे सर्व आचरून दाखवतात. गुरुपाशी येतात. साधकला नाही गुरुविना गती नाही. साधकला नाही नाही गुरुविना गती नाही. ज्यांना ज्यांना देवांची कृपा हवी वाटत असेल त्या सर्वांनी परस्त्री, परधन, परनिंदा, चहाडी, सिंदळकी हे सोडून देऊन एका सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे उपासना साधना केली तरच त्यांचे कल्याण होईल. हा सांगणारा ही बाळूमामांची एक छोटीशी पवित्र अशी कथा आहे. भक्तांनो, मेतके गावातल्या शिवारातील एका झाडाच्या शीतल छायेत मामा बसले होते. त्यांच्या दर्शनासाठी आलेला भक्तगण संत बाळूमामांच्या समोर बसला होता. विविध विषयावरची बोलणी गप्पा रंगत चालल्या होत्या. एवढ्यात मामांच्या मागे फणा काढलेला एक प्रचंड नाग लोकांनी पाहिला. सापाला मारण्यासाठी काहींनी हातात काट्या घेतल्या. काही भीतीने थरथर कापू लागले तर काहीने तेथून पळ काढला. पण बाळूमामा मात्र शांत, निवांत, स्वस्थ चित्त होते. नागाला मारायला धावणाऱ्यांना त्यांनी परावृत्त केलं. नागराजा व बाळूमामा यांची परस्परांशी दृष्टभेट झाली. नागराजाला मामा म्हणाले, नागराज, तुम्ही आता निघावं. मामांची कृपादृष्टी आणि दर्शनाने तृप्त झालेला तो नागराज संत गतीने पुढे निघून गेला. भर उन्हात झाडाच्या शीतल सावलीत विश्रांती घेता घेता कल्याणाच्या हिताच्या गप्पागोष्टीच्या सर्वजण रममाण झाले. कोण्या एका भक्ताने तहानलेल्यांना पिण्यासाठी ताकाने भरलेले 3 तांबे मामांच्या समोर आणून ठेवले. ताकाचे तांबे 3, पंक्तीत पिणारे 60. त्यामुळे ते ताक वाटायला कोणी धजेना. अंतर्ज्ञानी मामांनी ते जाणले. ते स्वतःच ताक वाटू लागले. तेव्हा सर्वांना देऊनही ताक अर्ध शिल्लकच राहिलं. असेच भंडारा महाप्रसादाच्या वेळी घडत असे. मामांच्या सेवेसाठी जणू अन्नपूर्णा अवतरून हजारो लोकांनी प्रसाद घेऊनही शेवटी अन्नपदार्थ शिल्लक राहत असत. फाल्गुन वद्य एकादशीला मेतके येथे भंडारा उत्सव होता. यावेळी कीर्तनासाठी नानावलेली मंडळी आली होती. तेव्हा मामा जयराम पाटलांना म्हणाले, हरिभक्ती पारायण कीर्तन शिरोमणी फट्टणकुडीचा नारायण गोंधळी याला बोलावून आणा. आपण त्याचेच कीर्तन ऐकूया. पट्टणकुडीत जाऊन पाटलांनी नारायण गोंधळी यांना मामाचा निरोप सांगितला. गोंधळी म्हणाले, कसा प्रसंग आला बघा. कारण इतरांच्या मत्सर ईर्षेचा परिणाम सहन करत होता, भोगत होतो.
नारायण गोंधळी भाविकांना आवडत असे, पण वैरी त्याचा मत्सर हेवा करत असत. त्यामुळे त्यांनी त्याला न कळत शेंदूर पाजला आणि त्याचा आवाज बसला. साधे बोलतानाही शब्द उमटेनात, तिथे सूर कुठला उमटणार? अशा परिस्थितीत तो कीर्तन कसे करणार? कीर्तनाविनं हे आले की मरण असे वाटून नारायण रडू लागला आणि म्हणाला, बाळूमामासारख्या संतांनी मला कीर्तनांचे आमंत्रण दिले आहे, पण मज करंट्याला त्याचा लाभ घेता येणार नाही. तेव्हा श्रद्धावंत जयराम पाटील म्हणाले, नारायणा, दुःख करू नको. मामांसारख्या संतांची तुझ्यावर कृपा आहे, लोभ आहे. मग उभयता मेतक्यास आले, जसे व्हायचे तसे होऊ दे असा भाव धरून नारायण कीर्तनाला उभा राहिला. नारायणाच्या कपाळी एकाने भंडारा लावताना थोडा अंगावर पडला. तो भंडारा नारायण झटकतोय हे मामांनी पाहिले. मग मामा स्वतःच उठले, भंडाऱ्याने भरलेले पोतेले घेतले व ते नारायणाच्या डोक्यावर ओतले. गोंधळी गोंधळून गेला, पण तो भंडारा न झटकता तसाच राहू दिला. अत्यंत प्रेमाने ते कीर्तन करू लागला. कंठाबाहेर न येणारा स्वर हळूहळू घुमू लागला. त्या कीर्तनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवलं होतं. पूर्व दिशेने तांबडी शाल पांघरली. हरिनामाचा घोष चालूच होता. कीर्तन संपले. गोंधळी गहिवरला. सदादित कंठाने तो म्हणाला, कीर्तन माझा प्राण. कामधेनू बाळूमामांच्या कृपेने माझा गेलेला स्वर पुन्हा परत मिळाला. मामांमुळे माझा पुनर्जन्म झाला. त्यानंतर प्रत्येक भंडाऱ्याच्या वेळी तो कीर्तन रंगात रंगून जात असे. संतांच्या कृपेपुढे दृष्टांचे काहीच चालत नाही, अशी श्रद्धा वाढवणारा व अज्ञान घालवणारा असा हा बाळूमामा विजय ग्रंथातील 9वा अध्याय आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस. पतीवर निस्पृह प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग. पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून
माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना
पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळीही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, "लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर." असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, "बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही." हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, "जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, "हे जननीयता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे." बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि
मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी आनंद शांती संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं
त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.